नमस्कार, मी शरद आभाळे बोलतोय. या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज तुकाराम बीच देहूमध्ये भक्तांची मांदियाळी जमलेली आहे आणि आज देवबीजेच्या निमित्तानं आपण देहूमध्ये आलेलो आहोत. खूप अशी गर्दी आहे. गरुड पक्षावरी स्वार झाला, तुकोबा वैकुंठाला गेला. अजून एक देहूचा झालेला हा कायापालट, नवीन पूल, छोट्या पुलावर लोक थांबलेले आहेत. भव्य दिव्य असा मोठा सोहळा आहे. भंडाराच्या डोंगरावर चाललेलं मंदिराचं बांधकाम बी आपण बघू शकतो. हे आपलं मंदिर. नाती गोती दूर लोटली, तुटली मायावडीची आवडीचं तुकाराम बीच हा आपल्या वारकरी भाविकांसाठी फार मोठा सोहळा असतो. इंद्रायणीचे शुद्ध पात्र पुढे जाऊन इंद्रायणी प्रदर्शित झालेली आहे. हा नवीन बायपासचा पूल आहे आपल्याला दिसतोय. इंद्रायणी अजूनही देहूपर्यंत खूपच स्वच्छ आहे. ज्ञानोबा तुकाराम हे आपल्या पक्षांची अंधारा डोंगर पडला उघडा, सळसळ नाही नांदरुचाची. वारकरी पंथाचे खूप मोठे संत आहेत. आज तुकाराम महाराजांना न्यायला विमान आलेलं होतं. इंद्रायणी झाली पोरती, चाहोतीनं फोडला. तुकोबा वैकुंठाला गेला, तुकोबा वैकुंठाला गेला, तुकोबा वैकुंठाला गेला, तुकोबा वैकुंठाला गेला. पोलिसांनी आज गर्दीचं फार चांगलं नियोजन केलेलं होतं. हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आपलं. आणि हा माशांचा डो आहे. तिथं भाविक आंघोळ करताय, हातपाय धुताय. आनंददायाचा सोहळा. लाखो लोक आज देहूमध्ये आलेले असतात. अमर तुका झाला, चिरंजीविता त्याला लाभली. अमर तुका झाला, तुका वैकुंठाला गेला, परमार्थ ज्ञान साधला. अमर तुका झाला, अमर तुका झाला. तुकोबा वैकुंठाला गेला, तुकोबा वैकुंठाला गेला, तुकोबा वैकुंठाला गेला, तुकोबा वैकुंठाला गेला. गरुड पक्षावर स्वार झाला, गरुड पक्षावर स्वार